नमस्कार मित्रांनो, एकीकडे दिल्ली विधानसभांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत फूट पडल्याची बातमी असतानाच आता शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीला मोठा झटका देईल की काय असे वाटत आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकात शिवसेना उद्धव ठाकरे गट एकटाच निवडणुका लढविणार असल्याचे संकेत नेते संजय राऊत यांनी दिले आहेत। नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार, एकदा आम्हाला पाहायचंच आहे, जे काय होईल ते होईल। मुंबई, ठाणे, नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्षवाढीला फटका बसतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असं संजय राऊत त्यावेळी म्हणाले। गेल्या 5 वर्षात हा पहिलाच प्रसंग असेल ज्यात उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी फारकत घेत स्वतंत्र निवडणुका लढविणार आहेत। साल 2019 मध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्र येत महाविकास आघाडीची मुहूर्तमेढ रोवली होती। उद्धव ठाकरे यांचा पक्ष महाविकास आघाडीतील मोठा पक्ष आहे, त्याची टक्कर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीशी होणार आहे। त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की या महायुतीशी लढण्यासाठी उद्धव ठाकरे हे मवियाचा आधार न घेता एकला चलो रे का म्हणत आहेत? असं करण्यामागे उद्धव गटाची काही कारणे आहेत। ती कारणे सविस्तर जाणून घेण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावार आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे काँग्रेसमुळे नाही तर शरद पवार यांच्यामुळेच काँग्रेसच्या आघाडीसोबत आले आहेत। साल 2024च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पवार काय निर्णय घेतील त्याबाबत संदिग्धता आहे। त्यातच पवार यांच्याबाबत 2 चर्चा सुरू आहेत। पहिली चर्चा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील, तर दुसरी चर्चा ही सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना सोडून इतर नेते अजितदादा यांच्या गटात जातील अशी आहे। शरद पवार यांच्यासोबत 8 खासदार आणि 10 आमदार आहेत। शरद पवार यांच्याकडे जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हेच ज्येष्ठ नेते उरले आहेत। जर शेवटच्या क्षणी पवार यांच्या पक्षात काही गडबड झाली तर त्याचा थेट परिणाम शिवसेना उद्धव गटाच्या परफॉर्मन्सवरही होणार आहे। त्यामुळेच शेवटच्या क्षणी शिवसेना युबीटीकडे कोणतीही पर्यायी व्यवस्था राहणार नाही। म्हणून उद्धव ठाकरे आपली स्वतंत्र पीच तयार करण्याच्या तयारीला लागले आहेत। मुंबई महानगरपालिकेवर साल 1995 पासून शिवसेनेचा कब्जा आहे। शिवसेनेत फूट पडल्यानंतरही मुंबईत उद्धव ठाकरे यांचा मोठा जनाधार अजूनही शिल्लक आहे। गेल्या वेळी ठाकरे यांना 84 जागांवर विजय मिळाला होता। मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या 236 इतकी आहे। येथे महापौर बनण्यासाठी 119 जागांवर जिंकणे महत्त्वाचे असते। यामुळेच उद्धव ठाकरे सर्व जागांवर जिंकून स्थानिक पातळीवर आपली संघटना मजबूत करण्याच्या तयारीला लागले आहेत। जर आघाडीत गेले तर जागांची वाटणी करावी लागली असती। त्यापासून वाचण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व जागांवर एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे। जागा वाटप झाले असते तर ठाकरे यांच्या गटातील अनेक मजबूत दावेदार एकनाथ शिंदे यांच्या किंवा भाजपाच्या कळपात गेले असते। विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणी 30हून अधिक जागांवर तिढा सुटत नव्हता। या जागाचा तिढा न सुटण्याचे कारण ठाकरे गट आणि काँग्रेसमधील अंतर्गत वाद हा होता। त्याचा थेट तोटा दोन्ही पक्षांच्या विधानसभेतील कामगिरीवर झाला। पराभवानंतर शिवसेना उद्धव गटाकडून अंबादास दानवे आणि संजय राऊत हे काँग्रेसवर निर्णय न घेण्यासंदर्भात प्रश्न करीत होते। एवढेच नाही तर पराभवानंतर काँग्रेस महाराष्ट्रात मोठी सर्जरी करण्याच्या तयारीत होती, परंतु त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही। काँग्रेस पक्षातील साफसफाई कधी होणार आणि नव्या उमेदींना पक्ष पुन्हा मैदानात केव्हा उतरणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे। शिवसेना सुरुवातीपासून मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करीत आली आहे। मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरावर त्यांचा प्रभाव पाहायला मिळतो। शिवसेनेचा मुंबई आणि कोकणात मोठा जनाधार आहे। महाविकास आघाडीत राहिल्यास हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर उघड भूमिका घेता येत नव्हती। अलीकडेच बाबरी विध्वंसबाबत ठाकरे यांच्या निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी एक पोस्ट शेअर केली होती। त्यावरून काँग्रेसच्या अल्पसंख्याक समुदायाने
नाराजी जाहीर केली होती. काँग्रेसपासून वेगळी वाट करून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्याला धार देण्याच्या तयारीत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हिंदुत्वाला धार देण्याचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. या सर्व कारणांची पार्श्वभूमी असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी मवियासोबत न जाता स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केल्याची चर्चा सगळीकडे आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.